त्यांना लाख लाख धन्यवाद देऊ, कारण 28 वर्ष सेवा करणं तेवढं सोपं नाही. प्रशांत गावडे सर. आणि जर कोणाला मदत करायची असेल तर तुम्ही त्यांना मदत करू शकता. हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. मी स्वतः सुशील मोर्या तुमच्या सगळ्यांचं समालोचन कक्षामधून स्वागत करतो. आपण अनुभवत आहोत, पाहत आहोत कैलासवासी आत्मस्मृती चषक 2026 चा क्रिकेटचा महासंग्राम थरार अनुभवत आहोत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पाहायला मिळेल निशांत नावाचा, तर स्ट्राईक वरती बॅटर पाहायला मिळेल सूरज, तर नॉट स्ट्राईक एंड वरती ओमकार नावाचा बॅटर पाहायला मिळेल. सन्मान्य श्री साई भक्त महेश गावकर अर्थात मया गावकर यांचं आगमन झालेले आहे. त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती असताना पंधवा शब्द सुमनानी शब्द बुलंदी स्वागत करतो. पहिला चेंडू नो चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजीच्या माध्यमातून. भामटी गोलंदाजी, मेडोली खाव खुद जान जाव अशी परिस्थिती मैदानावरती. हो अप्रतिम. या चेंडूवरती मात्र काय करामत घडलेली आहे. पंचांचा इशारा येईल तोपर्यंत बॅटर मात्र माघारी परतलेला आहे. याला म्हणतात मित्रांनो प्रामाणिकपणाने खेळाडूवृत्ती. पंचांनी निर्णय देणार अगोदरच तो बाहेर गेला. जोरदार टाळ्या वाजवा सूरजसाठी मित्रांनो. खेळाडूवृत्ती पाहायला मिळाली. धन्यवाद धन्यवाद मित्रांनो. क्रिकेट क्षेत्रामध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुमच्याकडे प्रामाणिकपणा, खेळाडूवृत्ती, चिकाटी, जिद्द, मेहनत, प्रॅक्टिस या सर्व गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि तेच करून दाखवलं. प्रामाणिकपणा आणि खेळाडूवृत्ती दाखवली सूरजने. बॅट कट लागली, चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये विसावला. गडी गारत वाक पडलो घडी, केळला दाखवता नळी. लांड्या बैला चोर गावलो. चंगा बोले चंगा बोले स्ट्राइक बोले हुप बाबन्या. विजय प्रेसी जर या संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक केली तर पारितोषिक 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल याची नोंद घ्या. बक्षिसांची जाहिरात होताना या स्पर्धेदरम्यान गोलंदाजी मार्कवरती निशान पाहायला मिळेल. एका चेंडूची सांगत आली, विकेट आलाय. ओहो चेंडू ड्रायव्हल ब्रॅट कट घे. चेंडू टुन 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 एक धाव. सलग 3 षटकारांसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुरस्कृत आहे किरण कोकरे यांच्याकडून पुरस्कृत आहे. विजय प्रेसीचे ओपनर बॅटर यांच्याकडून पुरस्कृत आहे. 3 षटकार मारा सलग आणि 10,000 घेऊन चला. धाव बलकावरती धाव पाहायला मिळतील. 3 धावा आतापर्यंत विचार केला. 3 चेंडूची सांगत आली. पहिला चेंडू नो होता, दुसऱ्या चेंडू विकेट आलाय. त्यानंतर 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती अप्रतिम सुरुवात करेल. गोलंदाजी मार्गवरून चेंडू घेऊन स्ट्राईक वरती बॅटर डावकरा शैलीचा शुभ मॅरेकर. हो अप्रतिम क्षेत्ररक्षण, परंतु लाखाचे खाक आणि क्षेत्ररक्षकाक पडलेला भाग. चेंडू ट्रायव्हल झालेला, परंतु चेंडूवरती एकही धाव नाही. चेंडू अडवला गेला, स्टॉप केला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धावफलक स्थिरावला धावफलकावरती. 3-13 म्हणजे 3 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत विचार केला 4 चेंडूची सांगता झाली. पुढील चेंडू दुसरा सेमीफायनलचा सामना. फायनल मध्ये कोण प्रवेश करेल? एक संघ फायनल मध्ये गेलेला आहे त्याची बरोबरी करण्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू चालेल. चेंडू ड्रायव्हर होतोय. भाग मिल्का भाग. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर ताळमेळ पाहायला मिळाला. धावफलक परावर्तित झाला. धावफलकावरती धावा 4 धावा. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूंची सांगता झाली मैदानावरती. शेवटचा चेंडू असेल. कानमंत्र दिला गेलाय. नॉट स्ट्राईक एंड वरच्या बॅटर करणं स्ट्राईक वरच्या बॅटरला अर्थात ओमकार डोईफोडे याला कानमंत्र दिला गेलाय. स्ट्राईक वरती बॅटर ओमकार डोईफोडे. तो गोलंदाजी मार्क वरती या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निशांत याचा चेंडू असेल. सुंदर क्षेत्राची सजावट पाहायला मिळते. एका बाजूने विचार केला तर सायली स्पोर्ट कुडाळ संघ, दुसऱ्या बाजूने विजय प्रेयसी असंघ पाहायला मिळतोय. हो पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलेला फटका होता. चेंडू ट्रायव्हल झाला. या चेंडूवरती मात्र 1 धाव निघाली. धावसंख्या स्थिरावली धावफलकावरती. 6 चेंडूंच्या सांगतेनंतर 5 धाव धावफलकावरती. हाताच्या थापटावरती पंजावरती धावसंख्या 5 धावा. या षटकाचा विचार केला. पहिला चेंडू 2, दुसऱ्या चेंडू विकेट. त्यानंतरच्या चेंडूवरती 1 धाव. त्यानंतरच्या चेंडूवरती 1 धाव. नंतर निर्धाव चेंडू आला. त्यानंतर 1 धाव. त्यानंतर सुद्धा 1 धाव. 5 धाव धावफलकावरती पाहायला मिळतील. सामना करो या मरोचा
जिंकेल तो पुढील फेरीमध्ये आणि जो हार पत्करेल त्याला पॅकअप करावं लागेल. या स्पर्धेदरम्यान या मॅच दरम्यान जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळविण्यात येईल आणि सुपर ओव्हर मध्ये जो शेवटचं षटक हाताळणारा गोलंदाज असेल या मॅच मधील तो मात्र पहिलं षटक हाताळेल सुपर ओव्हर मध्ये, याची नोंद घ्या. आणि आदित्य कांबळे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना लाख लाख धन्यवाद. गोलंदाजी मार्गावरती श्रीधर पाहायला मिळेल. मित्रांनो, समालोचन क्षेत्रामध्ये नाईट बॉक्सला मला जर कोणी आणलं असेल तर आदित्य कांबळे आणि गुणेश हडकर या दोघांनी आणलं, त्यांना लाख लाख धन्यवाद असेल. श्रीधर रावचा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. दुसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळत आहे. स्ट्राईक वरती बॅटर, डावखोऱ्या शैलीचा बॅटर पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरवली 5 या धावसंख्येवरती. अनुभवाचा कस घेऊन गोलंदाजी करावी लागेल. हो हो हो, तंत्रशुद्ध चेंडू होता, चेंडू ट्रायव्हल झाला, स्लो मोशन मध्ये चेंडू जमिनीला घरंगळत गेलाय. कार्पेटचा फटका पाहायला मिळाला. स्लो मोशन मध्ये एक धाव घेण्यात आली. चेंडू कसा गेला मित्रांनो, टुन टुनुक टुन 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 टुन. एक धाव. एका धावशी धावफलक परावर्तित झाला. धावफलकावरती धावा 6 धावा. अर्थात जण धावफलकावरती आंब्याचा सीझन, काजूचा सीझन, त्यामुळे डझनामध्ये धाव मोजाव्या लागतात. कारण ज्याची गक्का त्याचीच फका, ज्याचो घळ त्याचेच आंबे, ज्याचा जाळा त्याचेच माझे. काही दिवसांनी दिवस येतले, ज्याची बॅटरी त्याचे मोठ्या डेंग्याचे कुर्ले. पुढील चेंडू पुणे हलक्या केला फटका, पंच केले सन्मानजनक फटका होता. या चेंडूवरती सुद्धा भाग मिल्का भाग स्लो मोशन मध्ये एक धाव घेण्यात आली. चपाळी पाहायला मिळाली. हरणाच्या तित्याच्या चपाळीने दोन बॅटर मध्ये ताळमेळ सुद्धा पाहायला मिळाला. धावफलक परावर्तित झाला. 2 चेंडूची सांगत आली. धावफलकावरती धावा 7 धावा. MS धुरीच्या जर्सी क्रमांकावरती आकडा पाहायला मिळतो 7. इंद्रधनुष्याचे रंग 7, आठवड्याचे वार 7. 7 पर्वत सुद्धा पाहायला मिळतो. तिथंच धावून करते 7 धावा आणि तुमची आमची राहू दे 7. आणि सात्विक राणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. ग्राउंड मॅन आहे, त्याला लाख लाख धन्यवाद. गेट ओपन क्लोज करत राहतो, लाख लाख धन्यवाद असेल स्पर्धेदरम्यान. 4 दिवस त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं. आता मात्र फ्रंट फुटचा वापर केलेला. या चेंडूवरती मात्र विकेट सुद्धा आलाय. वाईट चेंडू होता, वाईट प्लस विकेट. गडी गारत तंबूच्या शेने माघारी परतावं लागेल. डकआउट मध्ये आरामासाठी मोठा मासा गाय लागला. बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी अशी परिस्थिती. आयुष्यभर कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं. गडी गारट डिझाईन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या स्थिरवली धावफलकावरती 8 या धावसंख्येवर. आतापर्यंत विचार केला 2 चेंडूची सांगत झाली. चेंडू आलेला यानंतर वाईट चेंडू आणि त्यानंतर विकेट आली आहे त्या चेंडूवरती. न्यू बॅटर मैदानावरती वेदांत नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. एक युवा बॅटर खेळण्यासाठी सज्ज स्ट्राईकच्या दिशेने. धावसंख्या स्थिरवली धावफलक 8 धावा. 2 चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातील. तिसरा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. चिंतन आणि मनन करून गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाला आत्मविश्वास ढासळू देऊ नये, कारण ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक उचलून येतात, त्या सुद्धा सोडत नाहीत. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर 100 लोकांच्या शर्यतीत पहिलं येणं फार महत्वाचं असेल, हे लक्षात ठेवा. त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. 7 प्लेअर मध्ये तुम्हाला खेळायला मिळतं म्हणून खेळू नका. काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि खेळा, त्याच वेळी तुम्ही यशस्वी होऊ शकता. उजव्या शैलीचा बॅटर स्ट्राईक खेळण्यासाठी सज्ज होईल. वेदांत नावाचा गोलंदाजी मार्गावरती निशांतचा चेंडू. हो हो, पुन्हा चेंडू ट्रायव्हल झाला बॅनर स्वरूपात. डाबर जीवनप्रकाश एक धाव निघेल. धावफलक परावर्तित झाला. एका धावेची धावफलकावरती धावा 9 धावा. गोलंदाजी मार्गावरती श्रीधर नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. 3 चेंडूची सांगत आली. 3 चेंडू शिल्लक राहिले मैदानावरती. प्रत्येक चेंडू गणिक कादंबंतर जातोय. मीटिंग घेतली जाते, कारण सामना महत्वाचा आहे. कोण जिंकणार यापेक्षा क्रिकेट जिंकलं पाहिजे सिंधुदुर्गात, हे लक्षात ठेवा मित्रांनो. दर्शन बांदेकर सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, क्रिकेट हा खेळ माइंड आणि आत्मविश्वासाने खेळायचा आहे आणि तेच तंत्र तुम्हाला वापरावं लागेल. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा गोलंदाज सुरुवात करेल. ओ हो 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 हो. चेंडू इशारा काईल. बराच चेंडू वाईट.
ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू गेलेला भामटी गोलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. डॉक्टर बिघडला, दवाखाना उघडला. झिंगाट चेंडू होता, सैराट चेंडू होता, लपड्याचा चेंडू होता, पनवतीचा चेंडू होता, 7.5चा चेंडू होता. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पुढील चेंडू, ओहो हो, बॅट कट घे, चेंडू ट्रायबल झालाय. चेंडू पायावरती खेळवलेला, परंतु चेंडू ट्रायबल, बॅट कट घेत एक धाव निघेल. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिरावली धावफलकावरती. 81 डबल गेम, 11 धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात सूरज आणि ओमकार हे 2 गडी गारद झाले. आतापर्यंत पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून सल्लामसलत केली गेली. नॉट रॅकेट वरच्या बॅटर करणार, स्ट्राईक वरच्या बॅटरला कानमंत्र देण्यात आला. 4 चेंडूची सांगता. पुढील चेंडू दुसऱ्या षटकात येईल. ओहो, पुन्हा एकदा कार्पेटचा फटका, चेंडू ट्रायबल. या चेंडूवरती वॉशिंग पावडर निर्मा, 1 धाव. एका धावशी धावफलक परावर्ती, धावफलकावरती धावा 12 धावा, 1 डझन धावा. पुढील चेंडू, हो पुन्हा एकदा रेखना फटका, चेंडू गेलाय, चेंडू ट्रायबल झालाय. या चेंडूवरती 1 धाव निघेल. 13 धावा. क्रिकेट क्षेत्रातील घातक अंक 13 धावा. 13 भारत देश मेरा हमारा सबका असं म्हटलं तर तीच धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. आतापर्यंत जर विचार केला तर 6 चेंडूची सांगता झाली. 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, 1 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, 1 विकेट. धावसंख्या स्थिरावली 5 + 8 13 धावा. गोलंदाजाने जर हॅट्रिक केली तर 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. पुरस्कृत आहे इना परेरा यांच्याकडून पारितोषिक पुरस्कृत आहे. याची नोंद घ्यायची. हॅट्रिक करा आणि 1000 रुपये घेऊन चला. बक्षिसांची खैरात होताना कैलासवाडी आतुरवृत्तीच्या चषकामध्ये. आजचा दिवस मित्रांनो खेळाडूंचा आहे. फक्त 100% एफर्ट्स द्या. अजूनही मेगा फायनल सारखा मोठा सामना होणार आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना एका बाजूने सायली स्पोर्ट कुडाळ आणि त्यांच्या विरोधात विजय प्रियसी असंघ पाहायला मिळेल. मालक आहेत विजय प्रियसी असंघाचे. मालक आहेत बाप्पा काळसेकर. थोडेसे आनंदित सुद्धा असतील. गोलंदाजी मार्गावरती शैलू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावली. घातक अंक क्रिकेट क्षेत्रातील 13 या धावसंख्येवरती. स्ट्राईक रेषेने बॅटर शुभम. हो 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 हो, काय चेंडू टाकलाय. या चेंडूवरती मात्र 1 धाव निघालेली आहे. चेंडू देखना टप्पा होता गोलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू स्विंग झालेला आणि या चेंडूवरती 1 धाव निघेल. धावफलक परावर्ती, धावफलकावरती 14 धावा. 5 चेंडू शिल्लक राहिले. पुढील चेंडू गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सुरुवात करेल शैलू. पुढील चेंडू घेऊन, हो हो, हलक्यात केला फटका. सन्मानजनक फटका होता. पुश केलाय, क्लिक केलाय. चेंडू ट्रायबल झाला. 2 चेंडूची सांगता झाली. धाव फलकावरती धावा 15 धाव फलकावरती पाहायला. 2 चेंडूची सांगता तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा कानमंत्र दिला जातोय. प्रत्येक चेंडू गणिक कानमंत्र घेतला जातोय. नॉट रॅकेट वरच्या बॅटर करना. शैलू याने जर विकेट काढला, प्रत्येक विकेट साठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. मंदार सावंत यांच्याकडून. गडी गारद करा, 100 रुपये घेऊन चला. प्रत्येक विकेट साठी 100. मंदार सावंत यांच्याकडून बक्षीस पुरस्कृत. चला, 2 चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू उजव्या शैलीचा बॅट. हो 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 हो, चेंडू ट्रायबल झाला. या चेंडूवरती मात्र 1 धाव निघालेली दिसते. 1 धावेनिशी धावफलक परावर्ती. चेंडू कसा गेला. हौको रावको गुडुम मतारी फटक्यात पूर 1 धाव. धावसंख्या 16 धाव धावफलकावरती. 3 चेंडूची सांगता झाली. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. तिसऱ्या षटकातील 16 व वरिष्ठ धोक्याचं असं म्हटलं तर तीच धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. चंगा बोले, चंगा बोले, स्ट्राईक बोले, मित्रांनो मी विनोदी शैलीने समालोचन करतो. 100% मनोरंजन करणार. काही काळजी करू नका. चला, वेळ काढू नका. जीवनामध्ये वेळेला फार महत्व आहे. टाइम इज मनी आणि मनी इज टाइम. ज्याचं येळ बरो त्याचं खेळ बरो. पुढील चेंडू, हो हो हो, आता मात्र पंच नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. डॉक्टर बिघडला, दवाखाना उघडला. भामटी गोलंदाजीच्या माध्यमातून चंगा बोले, चंगा बोले.
तीन चेंडूची सांगत आहे, 3 चेंडू शिल्लक राहिले, 9 चेंडू आले. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल क्रिकेट क्षेत्रामध्ये, चुकीला माफी नाही. पुढील चेंडू घेऊन शैलू पाहायला मिळेल, चिंतन मनन करावं लागेल. ओहो, पुन्हा त्या चेंडू ड्रायव्हरला टॅपचा फटका होता, हवेत उडवलेला कारंजा. या चेंडूवरती 1 धाव निघेल. धावसंख्या स्थिरावली धावफलकावरती 18 धावा. धावफलकावर 3 डझन धाव धावफलकावरती पाहायला म्हणजे 4 चेंडूची सांगत आली तिसऱ्या षटकातील. दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक क्रीडा रसिक जोडले गेलेले आहेत, त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद. आयोजन मित्रांनो सुंदर आहे, देखणं आयोजन आहे आतुरतेच्या जगामध्ये. जर तुम्हाला आयोजन आवडलं असेल तर एकदा आयोजनासाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. कौतुक करताना शब्द पुरे पडतील, वाह वाह करताना शब्द पुरे पडतील. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवरती शैलू. ओ हो 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 हो, हा हा हा, अप्रतिम. काय टप्पा पकडलाय गोलंदाजी, सुंदर स्पेल होता. वाईट मागण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटरच्या माध्यमातून. या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची गणना. चेंडू मारायचा होता वाशीला, चेंडू गेलाय काशीला. जेक्का नाही काळा, बोको गेलो माळा. परिस्थिती मैदानावरती अशी झाली, जखम झाली मांडीला आणि मलम लावतो शेंडीला. धावसंख्या स्थिरावली धावफलकावरती 5 चेंडूची सांगता, 18 धाव धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती, 1 चेंडू शिल्लक राहिला. या 1 चेंडूवरती घडामोड करणं फार महत्वाचं असेल, निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवरती 1 धाव, 2 धावा, 4 धावा, विकेट की निर्धाव चेंडू. चिंतन मनन करून आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाजाने. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन स्ट्राईक वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत नावाचा, वेदांसाठी हा चेंडू असते. चेंडू चेकआउट केला जातोय बॅटरच्या माध्यमातून. शैलू गोलंदाजी मार्कवरती. शैलूसाठी पारितोषिक आहे मंदार सावंत यांच्याकडून. प्रत्येक विकेट साठी आपल्याला 100 रुपये मिळतील. पुढील चेंडू गोलंदाजी मार्गावरती शैलू पाहायला मिळेल. हा चेंडू घेऊन वेदांसाठी तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. ओहो, फुलटा चेंडू होता, फुलटा डिलिव्हरी. चेंडू ट्रायबल झाला. या चेंडूवरती मात्र आपल्याला 1 धाव निघेल. धावफलक परावरती, धावफलकावरती धावा 19 धावा. 18 चेंडूंचा काही संपुष्टात आला. धावसंख्या स्थिरावली 19 या धावसंख्या. तोपर्यंत डीजे वरती सुमधुर गीत ऐका. डीजे मॅन अमन केळुस्कर. आठवण तरी करायची मला, माझ्या लक्षातच ना. आणि बक्षीस एकदम वाद मारून देत जरा बॅटिंग होऊ दे, रन होऊ दे. धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. प्रत्येक चौकारासाठी आणि षटकारासाठी पारितोषिक 500 रुपये पुरस्कृत गौरव सोनावडेकर यांच्याकडून. चला चौकार मारा, षटकारांची आतषबाजी करा, 500 रुपये घेऊन चला, रसिक प्रेक्षकांना खुश करा. त्यांना प्रत्येक षटकारासाठी वेलंकनी क्रिकेट रेवतळे कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे पुरस्कृत आहे. एडविन अल्मेडा यांच्याकडून. विल्सन परेर यांच्याकडून हॅट्रिक साठी पारितोषिक आहे 1000 रुपयांचं. हॅट्रिक घ्या, 1000 रुपये घेऊन चला. सलग 3 षटकारांसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे पुरस्कृत आहे. किरण कोकरे. 18 चेंडूची सांगत आली. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 19 धावा. 6 चेंडू शिल्लक राहिली. या 6 चेंडूवरती मात्र षटकार चौकारांची आतषबाजी होणं फार महत्वाचं आहे. तर रसिक प्रेक्षक खुश होतील, सामन्याला मजा येईल. हा, किरणचं अकाउंट सुद्धा स्विस बँकेमध्ये आहे. अकाउंट ते लक्षात घ्या. हे कोणाला माहित नव्हतं. अंतर्गत सूत्रांकडून अशी माहिती मिळते. कधी कधी क्रिकेट क्षेत्रामध्ये अंतर्गत सूत्र फार महत्वाची असतात, ती काही घडामोड करू शकतात. चला, वेळ काढू नका. तुम्ही जेवढा वेळ काढाल तेवढा उशीर होईल मित्रांनो, कारण सूर्य अस्ताला जायचा कधी थांबत नाही. त्यामुळे वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही आणि माझ्यासाठी थांबणार नाही. आणि सकाळ जर केलात तर हा मालवण पट्टा आहे आणि मालवण पट्ट्याच्या समुद्र किनारी हा सामना चाललाय. जर उशीर केला तर संध्याकाळ सकाळचे 5 वाजले तर लिलवाला मासे घ्यावं जावं लागेल, हे लक्षात ठेवा. गोलंदाजी मार्गवरती चौथा षटक हाताळण्यासाठी प्रणव नावाचा गोलंदाज. चौथ्या षटकातील पहिला चेंडू. ओ हो 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 हो, वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. दोन्ही आता समांतर. भामटी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टप्पा खराब होता, चेंडू दिशाहीन प्रकारचा. पंचांनी तुम्हाला दंडित केलेला आहे. शाहरुख खान सारखी पोच पंचांची पाहायला मिळालेली. दोन्ही हात समांतर होते. अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ओ हो, पुन्हा त्या चेंडू ट्रायव्हल झाला. या चेंडूवरती मात्र स्लो मोशन मध्ये 1 धाव निघाली बॅनर स्वरूपात.
जा करूचा असा ना तर आताच करूचा असा नाही तर अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो असा होता कामा नाही लगीनीला लागाक आणि वकाल लागली नाचा कसा होता कामा नाही षटकार चौकारांची आतषबाजी झाली पाहिजे आतापर्यंत 2 चेंडूची सांगता झाली धाव बलकवरती धावा 22 धावा दुर्योचं डबल गेम पुढील चेंडू 4 चेंडू शिल्लक राहिले षटकार चौकारांची आतषबाजी होईल का हो पुढचा चेंडू चेंडू ड्रायव्हर झालाय चेंडू अडवलाय माकन उडी घेत या चेंडूवरती गपलत झालेली सुमडीत कोंबडी करण्याचा प्रयत्न होता स्ट्राईक वरच्या बॅटरचा तो पर्यंत या चेंडूवरती मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कौतुक करताना शब्द पुढे पडतील क्षेत्ररक्षक श्रीधर नावाचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला उंची त्याची खूप आहे हवेत उडी घेतली चेंडू अडवला चेंडू स्टॉप केला गेला निर्धाव चेंडूची गणना स्कोर कार्ड वरती चेंडू मारायचा होता सोलापूरला चेंडू गेलेला कोल्हापूरला डॉक्टर सी एस गोडे चषकामध्ये आणि बायफ्रेंड चषकामध्ये याच खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज मिळालेली श्रीधर जाधव त्याचं नाव ओहो पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या नादामध्ये चेंडू बाहेर गडी गारत तंबूच्या दिशेने माघारी परतावं लागेल माझो बाप्पा काय करी असलेला नसलेला शाप नाही करी परिस्थिती मैदानावरती गडी गारत लागलं तर बटको नाही तर बुकटचं बटको 22 धावा 22 4 चेंडूची सांगत आली 22 धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळेल मोठा मासा गायला लागलो तर मटको नाही तर फुकटचं फटको गडी गारत तंबूच्या दिशेने माघारी परतावं लागलं न्यू बॅटर मैदानावरती न्यू बॅटरचं नाव आहे हितेश नावाचा बॅटर चेंडू शिल्लक राहिले शेवटच्या षटकातील या इनिंग मधील 2 चेंडू या 2 चेंडूवरती षटकार चौकारांची आतषबाजी होईल का रसिक प्रेक्षक खुश होतील का हे बघावं लागेल हितेशसाठी चेंडू असेल चिंतन मनन करून गोलंदाजी करताना आपल्याला प्रणव पाहायला मिळेल स्ट्राईक वरती हितेश पाहायला मिळतोय चला 2 चेंडू शिल्लक धावसंख्या स्थिरावली 22 या धावसंख्येवरती दुसरा सेमीफायनलचा सामना ओ हो या चेंडूवरती चंगा बोले चंगा बोले म्याव गडी गारत फ्रंट फुटचा वापर केलेला तंबू देशाने माघारी परतावं लागेल बायको गेली मायरी काम करी पितांबर अशी परिस्थिती मैदानावरती गडी गारत विकेट आली आहे धन्यवाद काय सुंदर गाणं वाजवलं धरा 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 माझा डुकर पळाला आता धरा धरा हा सामना धरावा लागेल फलंदाजांना कारण 2 चेंडूवरती 2 विकेट आले आहेत हॅट्रिकचा चेंडू असेल हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विल्सन परेर यांच्याकडून धावसंख्या स्थिरावली चिखलामध्ये जशी गाडी ऋतून बसावी तशी स्कोर कार्डवरती धावसंख्या ऋतून आणि रुसून बसलेली 22 या धावसंख्येवरती चेंडू शिल्लक राहिला एक शेवटचा चेंडू इनिंगची सांगता करणारा भैरवी करणारा चेंडू असेल स्ट्राईक वरती बॅटर पाहायला मिळेल आपल्याला उमेश मानेसाठी हा चेंडू असेल या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल हे बघावं लागेल ज्या कुणाला हा चेंडू बघण्याची इच्छा नसेल त्यांनी हा बघू नये मंडळ जबाबदार राहणार नाही हे लक्षात ठेवा 6 धावा 1 धाव 2 धावा 3 धावा हे काय नेमकं घडतंय विकेट येते आहे विकेट आली तर 1000 मिळतील ओ हो चेंडू ट्रायव्हल झाला शेवटच्या चेंडूवरती उमेश माने ऑन फायर होता या चेंडूवरती 1 धाव निघाली मात्र स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळतील 23 धावा 24 धावांचा पाठलाग करावा लागेल 24 चेंडू मध्ये 24 चेंडू आणि 24 धावा पहिल्या षटकाचा विचार केला लेका जोका पाहिला 5 धावा दुसऱ्या षटकाचा विचार केला 8 धावा तिसऱ्या षटकाचा विचार केला 6 धावा चौथ्या षटकाचा विचार केला तर 4 धावा धावसंख्या 23-24 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय दुसऱ्या इनिंगला काय घडतंय काय बिघडतंय धावा रोखल्या जात आहेत ठोकल्या जात आहेत तोपर्यंत आवाज ऐकूया हिंदीचा बुलंद आवाज समीर चव्हाण यांचा तोपर्यंत मी स्वतः सुशील मोरे तुमची रजा घेतो धन्यवाद
धन्यवाद डीजे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आपला मालवण तालुका, आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि ज्या मालवणची ज्या सिंधुदुर्गाची ओळख आहे ते आपले छत्रपती शिवाजी महाराज अगदी डौलाने रुबाबात पुतळा उभा आहे आपल्या राजकोट मध्ये. आणि या मालवण मध्ये राजांचा जय जयकार झाला नाही तर स्पर्धा अपूर्ण आहे. एकदा जयघोष करूया छत्रपती शिवाजी महाराजांचा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हर हर. धन्यवाद. चलते मैदान के भीतर और मैदान के भीतर घमासान होने वाला है क्योंकि दोनों टीमें बेहतरीन है. और एक तरफ है विजय प्रेयसी अ की टीम और दूसरी तरफ है साहिली स्पोर्ट की टीम. और दोनों ही टीमें हार मानने के लिए तैयार नहीं है. दोनों ही टीमें लड़ती हुई, झगड़ती हुई और संघर्ष करते हुए मैदान के भीतर इस आतु स्मृति ट्रॉफी के लिए. और नगद राशि 1,25,000 रुपए, 1.25 लाख का सवाल है. और उस 1.25 लाख के सवाल के लिए लड़ती हुई, जूझती हुई ये दो टीमें, एक है कुडाल के तालुका से बिलोंग करने वाली और दूसरी है मालवण तालुका से बिलोंग करने वाली. देखते हैं मैदान के भीतर कुडाल या मालवण, मालवण या कुडाल, कौन जीतेगा और चला जाएगा फाइनल में. किसको टिकट मिलेगा फाइनल का और किसके हाथ में निराशा होगी और किसको संघर्ष करना पड़ेगा 3 नंबर के लिए, अभी पता चलेगा. हार पर हताश क्यों, पल भर में निराश क्यों, लक्ष्य पर वार कर, बार बार प्रहार कर, 100 मुश्किलें कतार पर, परवाह नहीं प्रहार कर, परवाह नहीं प्रहार कर, परवाह नहीं प्रहार कर. तो प्रहार करने के लिए तैयार है मैन फ्रॉम कुडाल निशांत तांडेल और 9 सेकंड एंड पर है उनके साथी खिलाड़ी. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए उमेश माने, जिनके हाथों में जादू है, जिनकी उंगलियों में करामात है और अपनी धुन पर बड़े बड़े बल्लेबाजों को जिन्होंने नचाया है वो पिंगोली एक्सप्रेस. उमेश माने तैयार होते हुए. शुरू होता हुआ रन चेस और जीतने के लिए चाहिए 24 रन. पहली गेंद निशांत तांडेल धुआंधार बल्लेबाज है, आक्रामक बल्लेबाज है और समय आए तो सूझबूझ भरे बल्लेबाजी भी कर सकते हैं और सब कुछ है उनके पास जो बॉक्स टाइप क्रिकेट डिमांड करता है. परिपूर्ण खिलाड़ी है. बैकफुट पर जाके कट करते हुए 1 रन के लिए स्कोर बोर्ड होता हुआ 2 रन. 2 गेंद के समाप्ति के बाद उमेश माने गेंदबाजी करते हुए दूसरा डालते हैं और इनका दूसरा कमाल का होता है. बहुत बड़े बल्लेबाज इनका दूसरा पहचानने में नाकामयाब होते हैं और फिर से यहाँ पर अच्छा संभालते हुए तांडेल साहब यहाँ पर 1 रन आता हुआ. 3 गेंदों की समाप्ति के बाद 3 रन. निशांत तांडेल बल्लेबाजी करता हुआ युवा खिलाड़ी है लेकिन दमदार है, घातक है और कभी भी सामने वाली टीम को घायल कर सकता है. ये बेहतरीन स्ट्रोक है, बॉडी लाइन गेंद थी लेकिन 1 रन नहीं रोक पाएंगे. 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ स्कोर बोर्ड 4 के ऊपर. 4 गेंदों की समाप्ति के बाद 4 रन. ओवरहेड का यहाँ पर अपील करते हुए लेकिन अपील यहाँ पर अंपायर खारिज करते हुए. और की अगली गेंद लेकर उमेश माने. माने साहब आप माने या ना माने, बेहतरीन गेंदबाजी. फिर से यहाँ पर फंसाने का प्रयास था लेकिन अंतिम समय में अपने शॉट को एडजस्ट करते हुए और ऑफसाइड की दिशा में कट करते हुए निशांत तांडेल. स्कोर बोर्ड 5 के ऊपर. 5 गेंदों की समाप्ति के बाद ओवर की आखिरी गेंद है और अगर कुछ करना है उमेश माने तो अभी करना है क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं. यहाँ पर फिर से बॉडी लाइन बॉल था और मिलता हुआ मात्र 1 रन. स्कोर बोर्ड होता हुआ पहले ओवर की समाप्ति के बाद 6 रन और चलते हैं डीजे की ओर. थँक्यू डीजे. चला पंचांना विनंती असेल सामना थोडासा जलद गतीने पुढे घ्यायचा आहे कारण अजून 3 क्रमांकाची लढत, तृतीय क्रमांकासाठी लढत होणार आहे, सामना होणार आहे आणि त्यानंतर मेगा फायनल आपल्याला पाहायला भेटणार आहे. सन्माननीय विल्सन परेरा यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे.
लेकिन जरूरत है नहीं बड़े शॉट की, आपको चाहिए मात्र इक्के दुक्के और वक्त की जो डिमांड है, वक्त की जो मांग है उसको पूरा करना पड़ेगा। 18 गेंदों में 18 चाहिए। स्पर्धेदरम्यान सन्माननीय जिशान खान यांचं आगमन होत आहे। मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे। आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे। सन्माननीय जिशान खान आपलं मनपूर्वक स्वागत आहे। गेंदबाजी की कमान संभालते हुए मैन फ्रॉम मालवण ओमकार डोईफोड़े बल्लेबाजी के लिए तैयार होते हैं। बल्लेबाज प्रणव शेल्टे युवा खिलाड़ी है, उभरते हुए प्रतिभा है और ये युवा प्रतिभा इस बड़े मंच के ऊपर अपनी प्रतिभा को यहाँ पर सामने लाना पड़ेगा। इस बड़े मंच के ऊपर आपको अपना पंच लगाना पड़ेगा और सरपंच बनना पड़ेगा। यहाँ पर हल्के हाथों से खेलते हुए, लेट कट खेलते हुए और गहमा गेमी में बॉक्स तोड़कर बाहर आना बाकी रह गए थे। स्कोरबोर्ड होता हुआ 7 रन। महत्वपूर्ण मुकाबला है और इस मुकाबले में जो हारेगा वो बहुत निराश होगा, क्योंकि सवाल जो है वो 1.25 लाख रुपए का। इसी वजह से दोनों में से कोई भी टीम हारना नहीं चाहेगी और जीत के लिए जगदोजहद होगी। एडी चोटी का जोर लगाया जाएगा और पूरी तरीके से अंतिम क्षणों तक, अंतिम गेंदों तक, अंतिम रन तक ये मुकाबला चलेगा। फिर से यहाँ पर लेग साइड की दिशा में फ्लिक करते हुए फुल टॉस बॉल को प्रणय और 1 रन लेते हुए स्कोरबोर्ड 2 रन। 2 गेंदों की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड होता हुआ 8 रन बिना किसी नुकसान के। इस सलामी की जोड़ी मैदान में है, पीछा करते हुए 24 रनों का जो टारगेट रखा था पहले बल्लेबाजी करते हुए। जिशान खान साहेबांचं आगमन होते, मनपूर्वक स्वागत आहे आपलं। मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे। चलते मैदान के भीतर 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है दूसरे ओवर का और स्कोरबोर्ड हो चुका है 9 रन। मतलब 9 गेंदों में 9 रन बने हैं और जीत का समीकरण बची हुई 15 गेंदों में 15 चाहिए। फील्डिंग में बदलाव करते हुए थोड़ी सी आक्रामक फील्डिंग, थोड़ा सा यहाँ पर जुआ खेलते हुए, चल गया तो तीर नहीं तो तुक्का। फिर से यहाँ पर लेट कट करते हुए प्रणव शेल्टे 1 रन आता हुआ, 1 रन के साथ स्कोरबोर्ड होता हुआ 10 रन। दुहेरी एक में चला गया है। प्रणव शेल्टे के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। नॉन स्ट्राइकिंग एंड पर एक आक्रामक बल्लेबाज है जिसका नाम है निशांत तांडेल। अगर वो बढ़िया बल्लेबाजी करता है, वो अपनी क्षमता के मुताबिक प्रदर्शन करता है तो बिल्कुल ये मुकाबला एक और पहले भी खत्म हो सकता है। लेकिन इस बड़े मुकाबले में क्या वो रिस्क लेंगे, क्या वो जोखिम लेंगे, ये सवाल है। फिर से यहाँ पर ड्राइव करते हुए प्रणव शेल्टे बेहतरीन खूबसूरत बल्लेबाजी करते हुए यहाँ पर टेम्परामेंट दिखाते हुए, और टेम्परामेंट बहुत जरूरी है क्रिकेट के खेल के, और उसी का प्रदर्शन होता हुआ स्कोरबोर्ड 11 रन। 5 गेंदों की समाप्ति। ओमकार डोईफोड़े गेंदबाजी करते हुए एक बॉल डॉट लाना चाहते हैं, उस एक बॉल की खोज है और वो खोज अभी तक पूरी नहीं हुई है। 11 गेंदों में 11 बन चुके हैं। विकेट की खोज है, डॉट बॉल की खोज है, और वो खोज यहाँ पर संपन्न करने के लिए, परिपूर्ण करने के लिए ओमकार डोईफोड़े मैन फ्रॉम मालवण यहाँ पर लगे हुए हैं, मेहनत करते हुए, कोशिश करते हुए। आखिरी बॉल यहाँ पर खड़े खड़े टैप करते हुए 1 रन के लिए, 1 रन के साथ 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। स्कोरबोर्ड है 12 रन जीतने के लिए बची हुई 12 गेंदों में, और 12 बनाने हैं। जितने बने हैं उतने और बनाना बाकी है। डीजे थैंक यू डीजे। चैंपियन चैंपियन, और कौन बनने वाला है आज की रात चैंपियन, और उसके बाद उस विजेता के लिए बजने वाली है ये चैंपियन धुन, और उस चैंपियन धुन पर मैदान के भीतर डांस देखने को मिलेगा। यहाँ पर फ्रंट फुट पे जाके ड्राइव करते हुए 1 रन के लिए, फील्डर से बहुत दूर रोकने का कोई मौका नहीं। श्रीपाद के बाद स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड होता हुआ 13 रन। तीसरा ओवर प्रगति पर है। वेदांत गेंदबाजी की कमान संभालते हुए
युवा वेदांत यहाँ पर गेंदबाजी की कमान संभालने के लिए तैयार है और इन युवा कंधों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। क्या इस जिम्मेदारी को ठीक तरीके से निभा पाएंगे या फिर अनुभवी जो युवा भी है लेकिन उनके पास तजुर्बा है और तजुर्बे का कोई सानी नहीं है। निशांत तांडेल बहुत ही शांत चीज से इस रन चेस को अंजाम देते हुए स्कोरबोर्ड रुक चुका है। ये काफिला आकर रुक चुका है 13 रनों के ऊपर जीतने के लिए और बची हुई 11 गेंदों के ऊपर 11 चाहिए। फिर से यहाँ पर क्रीज के अंदर जाकर ये 1 रन बटोरते हुए फ्लिक करते हुए फ्लिक ऑफ रिस्क देखने को मिलता हुआ क्रिकेट के दुनिया का एक खूबसूरत स्ट्रोक माना जाता है फ्लिक ऑफ रिस्क और वो स्ट्रोक निशान के बल्ले के माध्यम से स्कोर बोर्ड इस सिंगल के साथ 14 के ऊपर बिल्कुल धीमी रफ्तार के साथ ये मुकाबला आगे बढ़ता हुआ। कोई भी टीम यहाँ पर रिस्क लेने के तैयार नहीं है। दोनों ही बल्लेबाज शांत तरीके से खेलते हुए और सिंगल 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 इक्का दुक्का करते ये स्कोर बोर्ड ये मुकाबला आगे चलाते हुए और जोखिम नहीं लेते हुए लो रिस्क हाई रिवॉर्ड वाला खेल खेलते हुए स्कोर बोर्ड इस सिंगल के साथ 15 के ऊपर और 9 चाहिए बची हुई 9 गेंदों में। एक डॉट बॉल एक विकेट इस मैच का रुख बदल सकती है, पासा पलट सकता है। उस मैजिक मोमेंट का इंतजार है और उस इंतजार में यहाँ पर गेंदबाजी करते हुए गेंदबाजी करने वाली साइड स्पोर्ट कुडाल की टीम बारंबार उनके मेंटोर प्रथमेश उपलेकर यहाँ पर सूचना करते हुए कि किस प्रकार से फील्डिंग रखनी चाहिए उनको कान मंत्रणा देते हुए और इस मंत्र के साथ मैदान में खेल करते हुए साइल स्पोर्ट के ये सभी गेंदबाज और फील्डर मुकाबला बराबरी पर है। अभी भी कोई भी टीम आगे नहीं निकली है। स्कोरबोर्ड हो चुका है 15 रन जीतने के लिए 9 गेंदों में 9 रन चाहिए तो इसका मतलब अभी भी इवन स्टीवन है, अभी भी 19-20 का मामला है, अभी भी कोई भी टीम जीत सकती है और विजेता प्रेडिक्ट करना शायद बेवकूफी हो सकती है। गेंदबाजी के तैयार होते हुए वेदांत बहुत समय लेता हुआ ये मुकाबला इस देर रात में मालवन के समंदर किनारे ये दो टीमें इतिहास बनाने की खोज में है और चल पड़े अपने लक्ष्य की ओर। यहाँ पर धीमे हाथों से खेलते हुए नजाकत दिखाते हुए निशांत तांडेल 1 रन बनता हुआ स्कोर बोर्ड 16 के ऊपर बची हुई 8 गेंदों में 8 चाहिए। कांटे की टक्कर बिल्कुल कांटे की टक्कर मैदान के भीतर दिखाई देते हुए और इसी वजह से ये मुकाबला जैसे जैसे अंतिम पलों में आएगा अंतिम क्षणों में आएगा रोमांच होगा, हर्ष उल्लास होगा और आनंद ही आनंद होगा। कमेंट्री कक्षा में मालवन के सपूत गोपी मालनकर है, राहुल केलुस्कर है, यहाँ पर चौके के सपूत सुशील मौर्य है, हमारे सीनियर कमेंटेटर प्रशांत गावड़े जी है और मैं समीर चौहान। अब सभी का यहाँ पर मनोरंजन करते हुए अहम मुकाबला है, इंपॉर्टेंट मैच और इसी वजह से हर गेंद के बाद सोच विचार होता हुआ मंत्रणा होते हुए और सभी दर्शक इस मुकाबले को बिल्कुल बारीकी के साथ देखते हुए नजरें गड़ाए हुए हैं मैदान की तरफ। जीत के समीकरण है 8 गेंदों में 8 रन। युवा वेदांत गेंदबाजी करता हुआ अगर बढ़िया गेंदबाजी करके अपनी टीम को जिता कर ले गए तो आने वाले कई सालों तक याद रहेगा ये वेदांत नाम, आने वाले कई सालों तक उनकी नाम की चर्चा होगी, लेकिन उसके लिए उनको अच्छा प्रदर्शन करना पड़ेगा। 8 गेंदों में 8 चाहिए। सामने युवा बल्लेबाज प्रणव शेल्टे स्टेप आउट करते हुए अंतिम क्षणों में ग्लांस करते हुए इस बॉल को 1 रन के लिए 1 रन के साथ स्कोर बोर्ड में बदलाव 7 में 7 बिल्कुल MS धोनी का जर्सी नंबर है और 7 नंबर को क्रिकेट की दुनिया में खास तौर पे भारतवर्ष में बहुत ही अलग महत्व है। हर कोई फैन है महेंद्र सिंह धोनी का। उनकी कप्तानी में तकरीबन 28 साल बाद भारत ने विश्व कप जीता था और 2007 में पहली मर्तबा T20 का वो विश्व कप अपने नाम किया था और उसके बाद MS धोनी नाम का सुरूर सर आंखों पे चढ़कर बोल रहा है हर भारतवासी के। स्कोरबोर्ड होता हुआ 18 रन जीतने के लिए बची हुई 6 गेंदों में 6 रन चाहिए। 7 चेंडू 6 धावांची गरज आहे। 2 तगडे संघ मालवणच्या या मैदानावर कैलासवासी आतू स्मृती चषकासाठी या ठिकाणी संघर्ष करत आहेत। मालवण की कुडाळ की मालवण शेवटचे 6 चेंडू बाकी असताना सुद्धा सांगणं मुश्किल भाकीत करणं मुश्किल आहे। एवढी जबरदस्त लढत सुरू आहे। वळूयात डीजे कडे। थँक्यू डीजे। एक सूचना आहे बघा, तृतीय क्रमांकासाठी लढत होणार आहे त्यामुळे सेमीफायनल पराभूत दोन्ही संघ आपण सज्ज राहायचं आहे। हा सामना संपल्यानंतर
ताबडतोब तृतीय क्रमांकाची लढत होणार आहे आणि त्यानंतर महाअंतिम सामना होणार आहे जिसका हमें था इंतजार, जिसके लिए दिल है बेकरार. तो महाअंतिम मुकाबला त्या सामन्यानंतर होणार आहे. त्यामुळे कोणी इथून जायचं नाही, सर्व प्रेक्षकांनी थांबायचं आहे आणि महाअंतिम सामन्याचा लाभ घेऊनच इथून आपण रजा घ्यायची आहे. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि वळूया आता मैदानाकडे. 6 गेंदों में 6 रन चाहिए. श्रीपाद शिरोडकर गेंदबाजी की कमान संभालते हुए सामने हैं, मंजे हुए बल्लेबाज युवा बल्लेबाज निशांत तांडेल. पहली बॉल स्टेप आउट करते हुए और लेग साइड की दिशा में इसे मोड़ते हुए 1 रन के लिए 5 गेंदें बची और 5 रन चाहिए. मजेदार मुकाबला, रोमांचक मुकाबला, 5 में 5 चाहिए. अगर मुकाबला टाई होगा तो सुपर ओवर देखने को मिलेगी और सुपर ओवर में जिस बॉलर ने चौथी ओवर डाली है उस बॉलर को आपको सुपर ओवर में बॉलिंग डालनी पड़ेगी दोनों टीम की ओर से. श्रीपाद फिर से तैयार है, बहुत बड़ी जिम्मेदारी है. अपनी टीम को अगर जिताना है तो इस निशांत तांडेल के इस बल्लेबाज को आपको मैदान के बाहर भेजना पड़ेगा, वरना आपकी जीत मुमकिन नहीं दिखाई देते हुए, क्योंकि ओपनिंग बल्लेबाज की हैसियत से बल्लेबाजी करने आए लेकिन अभी तक डटे हुए हैं और अपनी टीम के लिए प्रमुख किरदार अदा करते हुए निशांत तांडेल नाम का ये युवा खिलाड़ी. स्कोर बोर्ड बदलता हुआ, 4 में 4 चाहिए. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. 4 चेंडू 4 धावांची गरज. चार चेंडू 4 धावा. निशांत तांडेल आक्रमण किया है और आक्रमण के बाद ये नो बॉल है और नो बॉल पर अपनी विकेट तो कुर्बान की, सफलता कुर्बानी मांगते हैं और निशांत तांडेल अपनी जीत के लिए, अपनी टीम के लिए अपनी विकेट की कुर्बानी देते हुए और मैदान के बाहर चले जाते हुए, लेकिन अपना काम, अपना रोल बखूबी निभाते हुए और नीम रखी है, बस उसे परिपूर्ण करना है, उस पर कलश चढ़ाना है. शैलेंद्र सावंत को जीतने के लिए चाहिए बची हुई 4 गेंदों में मात्र 3 रन. थैंक यू डीजे. बहुत बड़ा मौका है, बहुत बड़ा मंच है, बहुत बड़ी नगद राशि की, सिंधुदुर्ग जिले के सबसे बहुत बड़े नगद राशि की टूर्नामेंट यहाँ पर आपके सामने होते हुए और उस टूर्नामेंट की सेमीफाइनल की अंतिम 4 गेंदें बाकी है. 4 में 3 चाहिए. नो बॉल डाल के आपने आउट तो कर दिया. यहाँ पर फिर से रनआउट का मौका है और रनआउट होते हुए रन पूर्ण करते हुए यहाँ पर मौका था यहाँ पर फील्डर के पास, लेकिन अंतिम क्षणों में गलती होती हुई स्कोर बोर्ड 1 से आगे बढ़ता हुआ. अब चाहिए मात्र 3 गेंदों में 2 रन. बिल्कुल जीत के हकदार हो सकते हैं बल्लेबाजी करने वाली विजय प्रेयसी की टीम. और अंतिम मुकाबला देख सकते हो, विजय प्रेयसी वर्सेस आतू स्मृति स्पोर्ट. लेकिन क्या ये 2 रन बनेंगे या फिर कुछ उलटफेर होगा? जरूरत है यहाँ पर दुआओं की, जरूरत है यहाँ पर कुछ चमत्कार की. चमत्कार होगा तो नमस्कार होगा इस मुकाबले में. यहाँ पर साइली स्पोर्ट टीम के लिए 3 गेंदों में मात्र 2 रन चाहिए. मुकाबला मुट्ठी में है यहाँ पर विजय प्रेयसी टीम के. बहुत सोच विचार, बहुत देर से मुकाबला चलता हुआ. अभी और 2 मुकाबले बाकी है और इसी वजह से दर्शक उस महाअंतिम मुकाबले के लिए रुके हैं, तो थोड़ा सा समय सीमित है और उसीलिए उसकी कीमत है. तो समय की थोड़ी सी फिक्र कीजिए, समय का थोड़ा सा ख्याल कीजिए और मुकाबला थोड़ा आगे बढ़िए. 3 में 2 चाहिए. 3 चेंडू 2 धावांची गरज. प्रणव शेल्टे ओपनिंग बल्लेबाज के रूप में से आए थे और अभी भी डटे हुए हैं. युवा खिलाड़ी है, एक बढ़िया एक्सपीरियंस है और इस अनुभव के बाद और सवर कर निकलेंगे और अच्छी तरीके से उभारेंगे अपने आप को. वो प्रणव शेल्टे बाएं हाथ के बेहतरीन बल्लेबाज है. 3 में 2 चाहिए. शैलू सावंत स्ट्राइकिंग एंड पर है, स्ट्राइकिंग एंड पर
प्रणव शेल्टे। श्रीपाद शिरोडकर गेंदबाजी करते हुए, महत्वपूर्ण ये बॉल है, उस पर 1 रन लेते हुए अब चाहिए जीतने के लिए 2 में 1 रन। 2 चेंडू 1 धावेची गरज आहे। इसी बॉल के ऊपर प्रणव मुकाबला खत्म करेंगे या फिर कहानी में कुछ नया मोड़ आएगा, मुकाबला और एक दिलचस्प मोड़ लेगा, या फिर प्रणव शेल्टे इस बॉल के ऊपर 1 रन निकालकर लेकर जाएंगे विजय प्रेयसी गवंडीवाड़ा मालवन टीम को मेगा फाइनल में, ग्रैंड फिनाले में। 2 बॉल 1 धाव, 2 बॉलला 1 धाव पाहिजे। 2 चेंडू 1 धावेची गरज, 2 चेंडू 1 धावेची गरज आहे। अगर देखा जाए तो बल्लेबाजी करने वाली टीम जीतनी चाहिए इस कैलकुलेशन के साथ, लेकिन ये क्रिकेट है, यहाँ पर किसी भी प्रकार की भविष्यवाणी करना बहुत 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 गलत होता है। 2 में 1 चाहिए। मैदान के भीतर बहुत बातचीत होती हुई, बहुत सारे सवाल निशान पूछते हुए, बहुत सारी शंकाएं यहाँ पर पूछते हुए और उसका हल जो है पूछते हुए शैलेंद्र सावंत और प्रणय शेल्टे। 2 बॉल में 1 रन चाहिए। मुकाबला आसान है, बल्लेबाजी टीम के लिए मोमेंटम उनके पास है और थोड़ा सा वक्त जाया करते हुए 2 में 1 चाहिए। श्रीपाद शिरोडकर, किस्मत आपके हाथों में है यहाँ पर साइली स्पोर्ट टीम की, और यहाँ पर ये 9 बॉल, इसका मतलब आतु स्मृति चषक 2026 सेकेंड फाइनलिस्ट विजय प्रेयसी गवंडीवाड़ा मालवन ए टीम। हॅलो, सन्माननीय बबन शिंदे यांना विनंती असेल, आपण तृतीय क्रमांकासाठी जी लढत होणार आहे त्या लढतीचं आपण टॉस करायचं आहे। सन्माननीय बबनजी शिंदे साहेब, चला दोन्ही कॅप्टन यायचं आहे। या ठिकाणी सायली स्पोर्ट संघ आपला कर्णधार आणि विजय प्रेयसी गवंडीवाड़ा मालवण ब संघ टॉस साठी यायचा आहे। हा सामना 3 ओव्हरचा होणार आहे।